महाराष्ट्रातील स्त्रियांच्या सौंदर्याला चार चांद लावणारे दागिने कोणते आहेत माहिती आहे का? प्रत्येक दागिन्यामागे एक खास परंपरा आणि अर्थ लपलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काही सुंदर आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिने. पहिला आहे नथ. महाराष्ट्रीयन दागिन्यांमध्ये नथ खूप खास मानली जाते. लग्न, सण आणि विशेष कार्यक्रमांमध्ये स्त्रिया नथ घालतात. मोत्यांनी आणि लाल खड्यांनी सजवलेली नथ नवरीच्या सौंदर्याला अजूनच उठाव देते. दुसरा आहे ठुशी. ठुशी हा एक छोटा आणि जाड मण्यांचा हार असतो. हा दागिना विशेषतः कोल्हापूर भागात प्रसिद्ध आहे. हा हार दिसायला साधा असला तरी खूपच रॉयल आणि पारंपरिक वाटतो. तिसरा आहे कोल्हापुरी साज. हा 21 छोट्या पेंडंट्सने बनवलेला सुंदर हार असतो. प्रत्येक पेंडंटला एक धार्मिक आणि सांस्कृतिक अर्थ असतो. हा हार देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचे प्रतीक मानला जातो. महाराष्ट्रातील अनेक स्त्रिया हा दागिना विशेष प्रसंगी घालतात. हा हार महाराष्ट्राची ओळख मानला जातो. चौथा आहे बुगडी. बुगडी हा कानाच्या वरच्या भागात घालायचा दागिना आहे. पारंपरिक लूक देण्यासाठी बुगडी खूप प्रसिद्ध आहे. पारंपरिक नऊवारी साडीबरोबर बुगडी खूपच सुंदर दिसते. लग्न समारंभात हा दागिना खास दिसतो. पाचवा आहे मोहनमाळ. हा अनेक छोट्या सोन्याच्या मण्यांनी बनवलेला सुंदर हार असतो. हा हार खूप एलिगंट आणि पारंपरिक दिसतो. हा दागिना साडीवर खूप छान शोभून दिसतो. सहावा आहे लक्ष्मी हार. हा हार देवी लक्ष्मीच्या आकृती असलेल्या पेंडंट्सने बनवलेला असतो. तो समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक मानला जातो. लग्न समारंभात हा हार खूप लोकप्रिय आहे. सातवा आहे चिंचपेटी. चिंचपेटी हा गळ्याला अगदी जवळ बसणारा चोकर प्रकारचा हार आहे. हा लहान मोती आणि सोन्याच्या मण्यांनी बनवलेला असतो. महाराष्ट्रात चिंचपेटीला पारंपरिक आणि राजेशाही दागिना मानले जाते. नऊवारी साडी आणि पारंपरिक मेकअपसोबत हा दागिना खूपच सुंदर दिसतो. आठवा आहे बाजूबंद. बाजूबंद हा हाताच्या वरच्या भागावर घालायचा दागिना आहे. लग्नात किंवा सणासुदीला हा दागिना पारंपरिक लूक पूर्ण करतो. नववा आहे तन्मणी. तन्मणी हा मोत्यांचा बनलेला सुंदर हार आहे. यामध्ये मध्यभागी एक सुंदर पेंडंट असतो. हा दागिना नवरीच्या दागिन्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. दहावा आहे बोरमाळ. बोरमाळ हा छोट्या बोरसारख्या गोल मण्यांनी बनलेला हार आहे. हा हार साधा पण खूप आकर्षक दिसतो आणि पारंपरिक साडीसोबत छान शोभतो. महाराष्ट्रीयन दागिने हे फक्त सौंदर्य वाढवण्यासाठी नसून ते आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहेत. आजही सण, लग्न आणि खास प्रसंगी हे दागिने महिलांच्या सौंदर्याला वेगळीच ओळख देतात. तुम्हाला यापैकी कोणता दागिना सर्वात जास्त आवडतो? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.